क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. आता अपन्नक जातक या कथाचा पाठ क्रमांक 3 येतो. याच्यामध्ये एक इंटरेस्टिंगली ट्विस्ट आलेला आहे. जर का तो तुम्हाला ट्विस्ट बघायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की एकदा पूर्ण बघा. सेकंड पार्ट तर तुम्ही बघितलात. सेकंड पार्ट पर्यंत काय होतं की तथागत त्या दुसऱ्या व्यापाऱ्याला सांगतात की हो बाबा तुम्ही पुढे जाऊ शकतात आणि त्याचे काय कारण आहे हे त्यांच्या सहकाऱ्यांना तथागत सांगतात. आता त्याच्यानंतर हा जो महत्वाचा ट्विस्ट आहे तो लक्षात द्या. पहिला जो व्यापारी असतो तो निघतो, तो त्याच्या बिझनेससाठी पुढं निघतो, त्याचा बिझनेस रन करण्यासाठी. वाटेत जाता 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 त्याला तिथे एक जंगल लागतो. त्या जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक माणूस येतो आणि तो असा म्हणतो, अरे तुम्ही इतकं सगळं सामान घेऊन चाललात, आता इथं पुढं तर एवढा पाऊस पडलाय, तुम्ही एवढे पाण्याचे बॅरल्स घेऊन चाललेले आहात, कशाला उगाच त्या प्राण्यांना दमवताय तुम्ही? तिकडं बघा किती पाऊस पडलाय, माझे तुम्ही पाय बघा, माझे पाय जर का बघाल तर ते सुद्धा पूर्ण ओले चिंब झालेले चिखलाने. इतका पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला इतकं काही घेऊन जायची गरज नाही. तुम्ही ते आता सगळं पाणी ओतून द्या आणि तुम्ही निवांत निश्चितपणे तिकडं जा. तुम्ही बघाल तिकडं माझे पाय वगैरे पण किती ओले झालेले आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि आरामशीर हे सगळं ओतून तुम्ही पुढं जाऊ शकता. असं तो यक्ष या व्यापाऱ्याला सांगतो आणि त्यांच्या सहकार्याला सांगतो. तर आता ह्या ठिकाणी तो यक्ष सांगतो जसा, तर त्याच्यानंतर हा व्यापारी जो आहे तो त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. म्हणतो आणि आपल्या सहकार्यांना म्हणतो, अरे हा बघा याचे पाय तर ओले वगैरे झालेले आहेत, हा तुम्हाला दिसतोय, तर त्याच्यामुळे एक काम करू, आपण हे सगळं ओतून देऊ आणि आरामशीर तिकडं पुढं गेलं का त्याच्यामध्ये तर आपल्याला सगळं भेटणारच आहे. आपलं वजन पण हलकं होईल आणि आपण आरामशीर पुढं पण जाऊ. हा त्या यक्षाचा म्हणजे तो जो माणूस येतो त्याला हा व्यापारी पूर्णपणे भुरळ घालून जातो आणि तसं घेतल्यानंतर तो पाणी तिकडं ओतून देतो. पाणी जसं ओतून दिलं का त्याच्यानंतरचा ट्विस्ट बघा. याच्यानंतर काय होतं का पाणी दिल्यानंतर सामान्यतः ते नंतर पुढे जातात आणि पुढे जाताना बघतात की अरे यार इथं तर काय पाणी दिसतच नाही आहे, मला पाणी नाही का काहीच नाही, सगळं नॉर्मल आहे. तेव्हा तो यक्ष त्या ठिकाणी परत प्रेझेन्स होतो आणि तोपर्यंत यांची पूर्ण अवस्था व्याकुळ झालेली असते. पाणी न पिळ्यामुळे यांची पूर्ण अवस्था ही व्याकुळ झालेली असते. त्याच्यानंतर तो यक्ष या सगळ्यांना खाऊन घेतो, पूर्णपणे संपुष्टात करतो. त्यांचे पक्षी, त्यांचे बैल, त्यांचं सामान वगैरे सगळं उद्ध्वस्त करतो आणि त्यांना खाऊन घेतो. आता याच्यामधला लेसन बघा तुम्ही.